students, welcome to e-learning platform for Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you advanced manufacturing processes subject in this semester, and the subject code is 22563. We are discussing our fourth unit, that is fundamentals of computer aided manufacturing, and up to classification of CNC machines we have finished in last video. Now we will continue with our next point, that is elements of CNC machines. ओके, तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण क्लासिफिकेशन बघितलं होतं. तर या व्हिडिओमध्ये आपण एलिमेंट्स ऑफ CNC मशीन्स किंवा त्याचे बेसिक कंपोनंट्स काय आहेत ते बघूया. ओके, तर एलिमेंट्स किंवा बेसिक कंपोनंट्स CNC मशीनचे कुठले कुठले आहेत बघा. फर्स्ट आहे स्ट्रक्चर. ओके, सेकंड आहे त्याचे ड्राईव्स किंवा स्पिंडल अँड फीड ड्राईव्स. नेक्स्ट आहे बेरिंग्स किंवा ॲक्च्युएटर बेरिंग सपोर्ट, ॲक्च्युएटर सपोर्ट बेरिंग्स. त्यानंतर फीडबॅक डिव्हायसेस आहेत. ओके, त्यानंतर ATC ॲटोमॅटिक टूल चेंजर हा देखील एक महत्त्वाचा एलिमेंट किंवा पार्ट आहे CNCचा. नेक्स्ट आहे CNC टूलिंग. CNC टूलिंग देखील खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर मटेरियल हँडलिंग सिस्टीम. ओके, देन पॅलेट चेंजर सिस्टीम, लुब्रिकेटर सिस्टीम अँड कूलंट सिस्टीम. ओके, तर हे काय आहेत, बेसिक एलिमेंट्स आहेत CNC मशीनचे. ओके, तर आता आपण हे वन बाय वन डिटेलमध्ये बघणार आहोत. सो स्टार्ट विथ स्ट्रक्चर. ओके, स्ट्रक्चर म्हणजे पूर्ण मशीनची CNC मशीन जर CNC मशीनची असेंब्ली किंवा एक बांधणी म्हणतो ती कशी असते बघा. त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे. फर्स्ट आहे बेड. हा बेड जनरली कसा असतो, CNCचा कास्ट आयर्न. The cast iron bed provides the necessary damping to reduce the vibrations generated because of high speed heavy duty machining and large material remove rates. ओके, तर बेड कसा याचा CNCचा एकदम स्ट्रॉंग असतो. जनरली तो कशा बनलेला असतो, कास्ट आयर्न. ज्याच्यामुळे काय असतं, जे काय व्हायब्रेशन्स असतात ते ॲब्झॉर्व होतात किंवा तुमचं हेवी ड्युटी मशिनिंगवरती चालू असतं किंवा लार्ज मटेरियल रिमूव्ह होत असतं. तर हे सगळं सस्टेन होण्यासाठी कसा आहे तुमचा बेड एकदम मजबूत पाहिजे CNCचा. तर त्यासाठी तो त्या पद्धतीने बनवला गेलेला असतो. सेकंड आहे सॅडल किंवा स्लाइड वेज. ओके, तर स्लाइड वेज जनरली कशा असतात, नॉर्मली माउंटेड ऑन हार्डन अँड ग्राउंड बेड वेज. ओके, प्रोव्हाइड्स दी मशीन टूल विथ एक्स ॲक्सिस लिनियर मुवमेंट. आता हे जे स्लाइड वेज आहेत, ओके, स्लाइडिंग मुवमेंट ज्या एक्स ॲक्सिस आपल्या लिनियर मुवमेंट ज्या असतात ह्या कशा स्लाइड वेज थ्रू होत असतात आणि ह्या पूर्णपणे बेडवरती काय केलेलं असतात, बेडवरती असतात हे स्लाइड वेज. ओके, आणि पूर्ण हे हार्डन केलेलं असतं, म्हणजे त्याचं हार्डन आणि ग्राउंड असतात, म्हणजे तुमचं तिथं ड्राईव्ह जो असतो तो एकदम स्मूथ असतो. ओके, तर हे स्लाइड वेज आहेत, ह्या देखील तितक्या स्मूथ आणि एकदम हायली फिनिश्ड असतात. नेक्स्ट आहे कॉलम. आता हा कॉलम सॅडलवरती माउंट केलेला असतो. ओके, कॉलम इज माउंटेड ऑन दी सॅडल आणि तो कशासाठी डिझाईन केलेला असतो, इट इज डिझाइन्ड विथ हाय टॉर्शनल स्ट्रेन टू प्रिव्हेंट डिस्टॉर्शन डिफ्लेक्शन ड्युरिंग मशनिंग. ओके, आणखी त्याच्याबरोबर दी कॉलम प्रोव्हाइड्स दी मशनिंग सेंटर विथ दी वाय ॲक्सिस लिनियर मुवमेंट. ओके, जसं की स्लाइड वेजवर आपल्या लिनियर मुवमेंट होत असतात एक्स ॲक्सिस, तशाच कॉलमवरती काय होत असतात, आपल्या वाय ॲक्सिस लिनियर मुवमेंट ज्या आहेत ह्या कॉलम आपल्याला काय करत असतो त्या मशीनवरती प्रोव्हाइड करत असतो. ओके, तर हे कॉलम आहे स्ट्रक्चरमध्ये. आणि फायनली टेबल. टेबल देखील हा कसा आहे, सगळ्यावरती तुमच्या बेडवरतीच असतो आणि टेबल काय करतो, इट प्रोव्हाइड्स दी मशनिंग सेंटर विथ दी झेड ॲक्सिस लिनियर मुवमेंट. ओके, तर हे सगळं स्ट्रक्चरमध्ये येतं. नेक्स्ट आहे स्पिंडल किंवा फीड ड्राईव्स. ओके, स्पिंडल किंवा फीड ड्राईव्ह CNC मशीनचे ज्या सगळ्या मुवमेंट्स होतात त्या कशा आपण फुल्ली ऑटोमाइज असतात आणि त्यासाठी काय यूज केलेलं असतात हे सगळे ड्राईव्स. त्यासाठी मग त्याच्यामध्ये स्टेपर मोटर्स आहेत, DC सर्वो मोटर्स आहेत, AC सर्वो मोटर्स आहेत आणि फ्लुइड मोटर्स देखील आहेत. ओके, तर हे सगळं आपण ॲटोमायझेशन किंवा जे ड्राईव्ज आहेत हे सगळे कसे आहेत, फुल्ली ऑटोमाइज आहेत आणि त्यासाठी प्रत्येक ठिकाणी काय केलं आहे, मोटर्स यूज केले आहेत CNCमध्ये. त्यानंतर ॲक्च्युएटर्स सपोर्ट बेरिंग्स. ॲक्च्युएटर्स हे देखील थोडे आपले म्हणजे ड्राईव्हचाच प्रकार आहे, ज्याच्यामध्ये रिसर्क्युलेटिंग बॉल स्क्रू सिस्टीम आहे आणि लिनियर मोशन गाईडवेज आहेत. तर आता रिसर्क्युलेटिंग बॉल स्क्रू ह्याच्याबद्दल आपण विथ डायग्राम बघूया.
तर याच्यामध्ये आपल्याला आता रिसर्क्युलिंग बॉल बेरिंग्स आहे तो जनरली कशासाठी यूज करतात, आपलं जे रोटरी मोशन आहे ते रेसिप्रोकेटिंग मोशनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी यूज केलं जातं. आता आपल्याला इथं डायग्राममध्ये जो दिसतो रिसर्क्युलिंग टाईप बॉल स्क्रूज, ओके, हा कसा वाईडली यूज केला होता CNC मशीनमध्ये. कधी, ज्यावेळी रोटरी मोशन ऑफ मोटर इज कन्वर्टेड टू लिनियर मोशन ड्युरिंग युजिंग लीड स्क्रूज. ओके, ह्या सिस्टीममध्ये दी बॉल्स आर इन कंटिन्युअस सर्क्युलेशन बिटवीन नट अँड स्क्रूज ड्युरिंग कंप्लीट मोशन ऑफ स्लाइड. These balls provides rolling friction and hence have a low coefficient of friction. In addition, the recirculating ball screw system can be preloaded. This helps in reducing backlash in two directional motions of slide attached to the lead screws. Okay, म्हणजे याच्यामध्ये काय केलेलं आहे, आपलं जे रोटरी मोशन आहे मोटरची ती कशामध्ये लिनियर मोशनमध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि हे बेरिंग्स पूर्णपणे सर्क्युलेट होत असतात. ओके, असे, आणि हे स्मूथ ॲक्शन आहे, टोटली स्मूथ ॲक्शन आहे. जसं तुमचे हे बॉल्स ह्या स्लॉट्समध्ये काय होतात, असं रोटेट होत असतात, ओके, स्लाइड्स होत असतात आणि त्याच्यामुळेच ही आपलं कसं आहे रोटरी ॲक्शन जे आहे ही लीड स्क्रूच्या कशा रेसिप्रोकेटिंग ॲक्शनमध्ये कन्वर्ट होत असते. ओके, आणि हे सगळे पूर्ण स्मूथ ॲक्शन असते. तर हे जनरली बऱ्याच CNCमध्ये यूज केलं जातं. ओके, विथ द हेल्प ऑफ लीड स्क्रू. सेकंड आहे लिनियर मोशन गाईडवेज. आता बऱ्याच ठिकाणी देखील CNCमध्ये कसं आहे ॲटोमाइज पार्ट होतो, त्या ठिकाणी हे लिनियर मोशन गाईडवेज यूज केले जातात. आता हे लिनियर मोशन गाईडवेज जे आहेत हे काय करतात, दे हॅड सपोर्ट स्ट्रक्चर, ओके, विच मूव्स आयदर ऑन बेडवेज और स्लाइडवेज. ओके, टू मिनिमाइज फ्रिक्शन अँड वेअर इन सच स्लाइडिंग एलिमेंट्स रोलिंग एलिमेंट्स आर यूज्ड. ओके, आता हे जे काय बॉल दिसत आहेत आपल्याला, ओके, हे कसं आपल्याला काय करतात ते to minimize friction and wear in such a sliding elements. Rolling elements are used. The system used for such purpose are called as linear motion systems. Okay. आता बऱ्याच ठिकाणी ज्या मोशन्स असतात ते आपल्याला कशा करायचे असतात, म्हणजे तिथलं फ्रिक्शन आपल्याला मिनिमाइज करायचं असतं किंवा वेअर मिनिमाइज करायचं. त्या ठिकाणी हे बॉल्स किंवा रेल्स यूज करून काय केलेलं आहे आपण ते तिथं थोडंसं स्मूथ आपण तिथं ड्राईव्ह दिलेला आहे की त्यासाठी हे लिनियर मोशन गाईडवेज यूज केल्या जातात. नेक्स्ट CNC मशीनचा आणखी एक इम्पॉर्टंट एलिमेंट आहे तो म्हणजे फीडबॅक डिव्हायसेस. बऱ्याच वेळेला आपल्याला कसं आहे जी सिस्टीम आहे ती ॲक्युरेट किंवा ॲक्युरेसी मिळण्यासाठी आपण फीडबॅक एलिमेंट्स तिथे ठेवतो. म्हणजे आपल्याला आउटपुट बरोबर आहे की नाही हे परत चेक करून त्याच्यावर करेक्ट ॲक्शन घेण्यासाठी फीडबॅक डिव्हायसेस खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये 2 टाईप्स आहेत, त्याच्यामध्ये रोटरी एन्कोडर्स आणि दुसरा आहे लिनियर एन्कोडर्स. तर पहिल्यांदा आपण रोटरी एन्कोडर्स म्हणजे काय बघा. Rotary encoder consists of a glass disc with accurated etched lines at equal regular intervals. Okay, etched lines at equal regular intervals on the outer periphery of the disc. Okay, the disc is connected to lead screw either directly or through timer belt. The disc rotates between a light source and a photodiode. Okay, ही जी डिस्क आहे कशी रोटेट असते इन बिटवीन लाईट सोर्स आणि हे फोटोडायोड. The etched lines make or break the photoelectric beam and a pulse signal generated is magnified to give a square wave output. Okay, a rotary encoder with 360 lines can give 360 pulse per revolution. Okay, म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे की क्लोज लूप कंट्रोल सिस्टीममध्ये एन्कोडर इज वन सच पोझिशन फीडबॅक डिव्हाइस युज्ड फॉर मेजरिंग द पोझिशन ऑफ टूल एज. ओके, जनरली कशासाठी यूज केला जातो, युज्ड फॉर मेजरिंग द पोझिशन ऑफ टूल एज विथ रेफरन्स टू CNC मशीन स्लाइड. ओके, म्हणजे जो आपण एन्कोडर यूज करतो जनरली कशासाठी आपल्याला पोझिशन एक्झॅक्ट माहीत करण्यासाठी टूल एज विथ रेफरन्स टू दी CNC मशीन स्लाइड. हा रोटरी एन्कोडर आहे. आणि सेकंड आहे लिनियर एन्कोडर. तर लिनियर एन्कोडर कन्सिस्ट ऑफ अ ग्लास स्केल
Okay, consists of a glass scale with line grating connected to slides which moves over a stationary guideways. Okay, the relative moment between glass scale fixed to slides and photoelectric sensing device fixed to guide results in alternate light pulses which generate an electric pulse. The periodic signals are processed and converted into equivalent linear moment. ओके, इथे जी आपली लिनियर मोमेंट होती तीच फक्त इथं इथं जी आपण रोटरी मोशन जी होती, ओके, रोटरी इनकोडसाठी तीच इथे कशी आपली लिनियर आहे. ओके, बाकी पर्पज आपला हा सेमच आहे की आपल्याला जी पोझिशन आहे किंवा पोझिशन ऑफ टूल जे आहे विथ रेफरन्स टू आपल्या स्लाइड ती आपल्याला काय करायचं कंट्रोल युनिटपर्यंत तिची इन्फॉर्मेशन देणे. ओके, हे आपल्याला यातून थ्रू सिग्नल्स हे कळत असतं आणि हे त्याच्या थ्रू आपण करेक्टिव्ह ॲक्शन घेण्यास मशीनला मदत होते. ओके, तर हे इन्कोडरचं काम आहे. नेक्स्ट आहे एलिमेंट, तो म्हणजे ऑटोमॅटिक टूल चेंजर. आता ह्याच्यामध्ये परत दोन टाईप आहेत, एक मॅगझिन टाईप आणि सेकंड आहे टरेट हेड टाईप. आता बेसिकली ऑटोमॅटिक टूल चेंजर जो असतो तो सीएनसीचा एक महत्त्वाचा पार्ट आहे. म्हणजे आपण कन्व्हेन्शनल मशीनमध्ये जर बघायला गेलो तर आपल्याला ज्यावेळी समजा एक ऑपरेशन कंप्लीट झालं, दुसरं ऑपरेशन ज्यावेळी आपण परफॉर्म करायला घेतो त्यावेळी आपल्याला टूल चेंज करावं लागतं आणि हे कसं होतं मॅन्युअली करतो आपण. मग ह्याच्यामध्ये ऑपरेटरचा वेळ असेल किंवा सेटिंग ह्याच्यामध्ये बराच वेळ जातो. पण सीएनसीत हा टाईम काय की मिनिमाइज केलेला आहे. म्हणजेच मशीनला ज्यावेळी आपण इन्स्ट्रक्शन देतो थ्रू प्रोग्रॅम की आपल्याला टूल चेंज करायचं आहे, तर त्यावेळी आधीचं जे टूल आहे ते ॲटोमॅटिकली त्या पोझिशनमधून रिमूव्ह केलं जातं आणि थ्रू एक आपलं मॅगझिन असतं किंवा स्टोरेज असतं, तिथून ते आपल्याला जे टूल हवं आहे ते पिकअप करून परत तुमच्या स्पेंडलला कनेक्ट केलं जातं. तर ही पूर्ण हे पूर्ण फंक्शन जे आहे हे ॲटोमॅटिक परफॉर्म केलं जातं सीएनसीमध्ये आणि त्यालाच काय म्हणतात ॲटोमॅटिक टूल चेंजर. ओके, म्हणजेच इन अदर वर्ड सांगायचं झालं तर इन सीएनसी मशीन दी व्हेरियस टूल्स आर टू बी युज्ड फॉर डिफरंट मशीनिंग ऑपरेशन्स. ओके, बट ॲट अ टाइम only one tool can be used for one type of machining. The automatic tool changer is a device which is capable of storing a number of preset tools. Okay, I repeat once again, the automatic tool changer is a device which is capable of storing a number of preset tools which can be automatically called for use by the part program. Okay, म्हणजे सीएनसीमध्ये हे स्टोअर केलेले जे टूल्स आहेत ते ॲटोमॅटिकली आपण वन बाय वन तिथं काय करू शकतो, परत तुमच्या स्पेंडलला जॉईन करून आपण ऑपरेशन ते परफॉर्म करू शकतो. हे ATCचं काम आहे आणि हा एक महत्त्वाचा एलिमेंट आहे, इम्पॉर्टंट पार्ट आहे ATC ॲटोमॅटिक टूल चेंजर. आता ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे मॅगझिन टाईप. आता मॅगझिन इज अ स्टोरेज डिव्हाइस फॉर कटिंग टूल्स. हा कसा आहे ड्रम टाईप आहे. ओके, इट इज ड्रम टाईप टूल मॅगझिन. आता ह्याच्यामध्ये टूल्स जे आहेत हे ड्रम पेरीवरती माउंट केलेले आहेत बघा. ओके, टूल्स आर माउंटेड ऑन अ ड्रम पेरिफेरी फॉर लोडिंग अँड अनलोडिंग. ओके, हा एक ड्रम टाईप आहे. आता ह्याच्यामध्ये कपॅसिटी ह्याची 60 जरी असली, स्टोरिंग कपॅसिटी 60 टूल्स ॲट ए टाईम ह्याच्यामध्ये आपण स्टोअर करू शकतो, तरी जनरली यूजमध्ये हे 40 टूल्स हे सगळीकडे यूज केले जातात. सेकंड आहे टरेट हेड टाईप. आता ही जी कपॅसिटी थोडी कमी असते. ओके, म्हणजे हे स्मॉल टूल स्टोरेज आहे. ओके, आणि इंडेक्सिंग सिस्टीम आहे. जसं की आपल्या ड्रम टाईपमध्ये आपल्याला 60 टूल्स आपण स्टोअर करू शकतो, तर इथं तितकी नाही होत, एक स्मॉल अमाऊंटमध्येच आपण स्टोअर करू शकतो. आणि हे ठराविक म्हणजे लिमिटेड ऑपरेशनसाठी यूज केलं जातं टरेट हेड टाईप जे ATC आहे. आणि ड्रम टाईप हे बेसिकली जनरली वाईडली यूज केलं जातं. आणि फायनली आपण लास्ट एलिमेंट बघूया सीएनसीचा, सीएनसी टूलिंग. ओके, आता सीएनसी टूलिंगमध्ये जे टूल्स असतात ते जनरली कशा असतात, कन्व्हेन्शनलपेक्षा थोडेसे वेगळे असतात. म्हणजे कन्व्हेन्शनलमध्ये जर आपण HSS हाय स्पीड स्टील्स वगैरे जे टूल्स यूज करत असतो, तर इथं
CNC मध्ये काय असतं की कार्बाईडचे टूल टिप्स जे हार्डन्ड आहेत आणि लॉंग लाईफ आहे असे हे टूल्स यूज केले जातात. फर्स्ट टूल्स इन ऑल CNC मशीन मशीनिंग टूल्स आर सेम as that normally used in lathe milling shaping drilling machine with one difference of common feature of shanks. ओके, तर टूल जे आहेत तर त्याच्या शँकमध्ये थोडा फरक असतो. थोडा म्हणजे बेसिकली जे जनरली कन्व्हेन्शनल मशीनमध्ये यूज केला जातात त्याचा शँक कसा असतो जनरली हा पॅरल शँक असतो. पण इतर जे टूल्स यूज केले जातात किंवा अडॅप्टर हे कसे असतात कोनिकल शेपमध्ये असतात. ओके, टेपर शँक असतो. आणि त्याच्याबरोबर टूल होल्डर्स, दी व्हेरियस टाइप्स ऑफ टूल होल्डर्स नॉर्मली यूज इन CNC मशीन्स आर शोन इन फिगर. In single CNC machine, all the tool shanks and tool holders should follow common tool adapter design for smooth loading and unloading of tools. Okay. तर इथं आपल्याला टूल होल्डर्स दिसत. ओके, त्याचा शेप बघा कसा आहे. हा बेसिकली का केलेला आहे की तुमचं स्मूथ लोडिंग आणि अनलोडिंग व्हावं. ओके, फॉर स्मूथ लोडिंग अँड अनलोडिंग ऑफ टूल्स. कारण CNC मध्ये कसं नंबर ऑफ ऑपरेशन ॲट ए टाइम परफॉर्म होत असतात. आपल्याला एक टूल रिमूव्ह करून परत तिथं दुसरं टूल काय करावं लागतं तिथं परत जॉईन करावं लागतं. त्या ठिकाणी हे आपल्याला कसं करतं हे स्मूथ लोडिंग किंवा अनलोडिंग होतं. आणि ह्याच्यासाठी हे टूल होल्डरचा जो शेप आहे तो कसा एकदम इझी हवा आणि किंवा लोडिंगसाठी तो तितकासा आपल्याला इझिली ते लोडिंग किंवा अनलोडिंग करता आलं पाहिजे असा शेप ठेवलेला आहे. ओके, आणि हे बऱ्याच वेळेला ते डिपेंडिंग अपॉन द स्पेसिफिक स्टँडर्ड्स. ओके, आता हे टूल शँक ओके किंवा टूल होल्डर्स ओके हे बऱ्याच वेळेला फॉलो कॉमन टूल अडॅप्टर डिझाईन. ओके, फॉर स्मूथ लोडिंग अँड अनलोडिंग ऑफ टूल्स. हा शेप साधारण आपण जर जनरली बघायचा हा सगळीकडे कॉमन असतो. ठीक आहे. So this is all about elements of CNC machines. Okay, thank you.